सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या 7 स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे। महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2012 मधील तरतुदींचे उल्लंघन करून तज्ञ आणि बुद्धिजीवी घटकांना डावलण्यात आल्याचा आरोप करत या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय धुळ्यातील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी घेतलाय। धुळे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपा 5, MIM 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गट 1 अशा एकूण 7 सदस्यांचे नाम निर्देशन अर्ज दाखल करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार स्वीकृत नगरसेवक या पदांवर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार आणि व्याख्याते यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नियुक्ती होणे अपेक्षित होते। मात्र राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा केवळ आपल्या मर्जीतील आणि पराभूत उमेदवारांना किंवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिल्याचा आरोप ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी केला असून या स्वीकृत नगरसेवकांविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। नमस्कार, मी ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाणे। काल धुळे महानगरपालिकेत एकूण 7 उमेदवारांचा स्वीकृत नगरसेवक पदाकरता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे 5, MIM पक्षातर्फे 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गटातर्फे 1 असे एकूण 7 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। परंतु हे 7ही उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील एकही बुद्धिजीवी घटक नाही। सदरची बाब सर्व बुद्धिजीवी घटकांवर अन्यायकारक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व 7ही उमेदवार कुठल्या तरी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत, एकाच क्रायटेरियातले आहे असे घेण्यात आलेले आहेत। सदरची गोष्ट बेकायदा आहे। यापूर्वी देखील महानगरपालिकेत 2009 ते आतापर्यंत एकूण 16 उमेदवार झाले। हेही कुठल्या तरी सेवाभावी पक्षाचे, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत। या ग्राउंडवर त्यांना घेण्यात आलेलं होतं। सदरची गोष्ट महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशन अर्हता व नियुक्त्या नियम 2012 ला कुठेही अभिप्रेत नाही। त्यामुळे या सर्व 7ही स्वीकृत नगरसेवक पदाच्या अर्जाविरुद्ध मी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी या सर्व 7ही अर्जांना आव्हान देणार आहे आणि यांच्या अपात्रतेसाठी आणि फेर निवडणुकीसाठी मी याचिका दाखल करणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।